ज्ञापजोतविहतमोहतमं सनरामरलोकगनुं वन्दे सुगतं गतिविमुक्तं। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत महामानव तथागत भगवान बुद्ध, तथागतांचा सद्धम्म आणि पावन पवित्रचा भिक्खू संघ या तीन अनमोल अशा त्रिरत्नांना प्रथमतः अभिवादन। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आजच्या या मंगलमय प्रसंगी पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या धम्मदेशनेसाठी उपस्थित पूजनीय भदंत ज्ञानरक्षितजी, पूजनीय भदंत यस प्रज्ञाबोधीजी महास्थवीर, पूजनीय भदंत शांतिदूतजी भिक्खू संघाला अभिवादन। आज आपण या ठिकाणी बंतेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी धम्मश्रवण करीत आहात। आपल्यासाठी फार मोठी पुण्याची बाब आहे। आपण बंतेच्या सान्निध्यामध्ये नेहमी असता, धम्मश्रवण करत असता। तथागत भगवान बुद्धांनी महामंगलसूत्राचा उपदेश करताना सांगितलेले आहे, कालेन धम्मसवनं एतं मंगलमुत्तमं। त्यानंतर कालेन धम्मसाकच्छा एतं मंगलमुत्तमं। तथागत भगवान बुद्धांनी जे 38 प्रकारचे मंगल सांगितलेले आहेत, ज्याचं आचरण केलं असता आपल्या जीवनामध्ये नेहमीच आपली प्रगती होत राहते। आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी हे सर्व प्रकारे सुखमय, सुखपूर्वक चांगल्या प्रकारे घडत असतात। तर त्यामध्ये तथागत बुद्ध म्हणतात, जेव्हा जेव्हा आपल्याला योग्य वेळ येते तर त्यावेळी आपण धम्मसाकच्छा केली पाहिजे, धम्मावरती चर्चा केली पाहिजे, धम्मचर्चा केली पाहिजे। आपण नेहमी धम्मचर्चा करत असतात आणि धम्मश्रवणही करत असतात। तर हे दोन्हीही आपल्या जीवनामध्ये एक उत्तम असं मंगल साधणारे काम आहे। कारण आपण आपल्या जीवनामध्ये आपलं काहीतरी पुण्यकर्म असेल की आपल्याला हा मानवी जीवन प्राप्त झालेला आहे। कारण तथागतांच्या सद्धम्माचं श्रवण करणं आणि ते धारण करणं आणि मार्गफल प्राप्ती होणं हे काही एवढं सोपं काम नाही। आताच बंतेंनी पूजनीय भदंत शांतिदूतजी यांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे, तथागत भगवान बुद्धांच्या कालावधीमध्ये कोट्यावधी लोक होती, परंतु त्यांना संबोधी प्राप्त झाल्याच्या नंतर, बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम मी धम्माचा उपदेश कुणाला करावा हे बघितल्याच्या नंतर त्यांनी पंचवर्गीय भिक्खूंची निवड केली होती। आलारकालाम उदक रामपूत यांच्या निधनानंतर त्यांना वाटले की आपल्या धम्माचं पहिल्यांदा उपदेश त्यांना करावं। त्यांनाच करण्यामागे इतरांना कुणाला करता आला नसता का? तर त्यामागेही त्यांचे पुण्यकर्म होते। कारण प्रत्येकच गोष्टी हे मनुष्याच्या जीवनामध्ये कर्मावरती आधारित असतात। तथागतांच्याही कालावधीमध्ये कोट्यावधी लोक होते, त्यांना जिथे बुद्धत्व प्राप्त झालेले होतं त्या बुद्धगयेमध्ये सुद्धा लोक होती। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वप्रथम बुद्ध धम्माचं श्रवण करणं हे फार मोठ्या पुण्यवंतांचं, ज्यांनी तशा प्रकारचं सर्वप्रथम पुण्यबल किंवा तशा प्रकारच्या इच्छा व्यक्त केलेल्या असतात, वेगवेगळ्या प्रसंगी कुशल कर्म करून त्यांनाच प्राप्त होते। तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचं सर्वप्रथम उपदेश हा पंचवर्गीय भिक्षूंनाच मिळाला, कारण त्यांच्याकडे तेवढं मोठं पुण्यकर्म आहे। मी ज्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये होतो तर त्या ठिकाणी एक सुंदर अशी एक गाणं आहे, संसारामधून बुधून काय होतं, बुधू हा मुधुरू अपित दकिन्याते बनत आहन्याते एक आले। भगवान बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा आम्ही आमच्या काही पुण्यकर्मामुळे त्या कालावधीमध्येही जन्मास आलो असेल, त्यांची धम्मदेशनाही ऐकली असेल, परंतु आमचं कुठंतरी पुण्यकर्म कमी असेल, त्यामुळेच आम्ही या भवचक्रामध्ये भटकत आहे, असं त्या ठिकाणी एक गाथा आहे, एक गाणं आहे।
कारण प्रत्येकच गोष्ट ही आपल्या कर्मावरती आधारित असते आणि आपल्या पुण्यबलावरती आपलं जसं कर्म असतं, कर्माचा विपाक असतं, आपलं पुण्यकर्म असतं, तशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये जीवनाची वाटचाल चालू असते. आपलं फार मोठं पुण्यकर्म काहीतरी असेल, पुब्बेच कथ पुण्यता, मनुष्याच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट ही सहजासहजी किंवा विनाकारण अशी कुठलीच प्राप्त होत नाही. आपणही या ठिकाणी आलात, काहीतरी तुम्ही पुण्यकर्म केलेलं असेल की आपल्याला मानवी जीवन प्राप्त झालेलं आहे. तथागत बुद्धांनी तसं सांगितलेलं आहे, मनुष्याचा जन्म ग्रहण करणं हे फार मोठं दुर्लभ आणि कठीण गोष्ट आहे, ते आपण प्राप्त केलेली आहे. त्याच्यानंतर सद्धम्माचं श्रवण करणं हे त्यापेक्षाही अधिक दुर्मिळ आणि कठीण गोष्ट आहे, तर तीही आपण आता प्राप्त करत आहात. म्हणजेच आपल्यामध्ये ते पुण्यकर्म होतं, आपण मानवी जीवनामध्ये जन्मग्रहण केलेलं आहे, सद्धम्माचं श्रवण करत आहे आणि आता आपल्याला कधीपर्यंत या भवचक्रामध्ये राहायचं आहे. आपलं पुण्यकर्म पूर्वजन्मी होतं, त्यामुळे आपण जन्मग्रहण केलेला आणि याच्या पुढे किती जन्मग्रहण करायचे किंवा आपण त्या दुःखमुक्तीच्या मार्गावरती मार्गक्रमण करायचं हे सध्या वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्यावरती आहे. कारण प्रत्येकच गोष्टीचा कर्माचा विपाक म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी घडत असतात. काही कर्म गरुक कर्म असतात, काही दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म असतात. आपण एखादी क्रिया करतो, लगेचच आपल्याला त्याचं फळ मिळतं, त्याला दिठ्ठ धम्म वेदनीय म्हणतात. काही गोष्ट असतात गरुक कर्म म्हणजे आपल्या जीवनामध्ये एखादी गोष्ट केल्याच्या नंतर ते कधीच त्याच जन्मामध्ये त्याचं फळ मिळेल असं नाही, जन्मजन्मांतरापर्यंत आपल्याला त्याचं फळ मिळू शकते. त्याच प्रकारचे काही आपले थीन वित्थारक कर्म असतात. म्हणजे एखादी घाण, ज्याप्रमाणे आपण एखादा वारकाचा उखंडा बघत असतो, गावाकडे असतो, तर त्यामध्ये आपण जर काही उकरायला बसलो तर त्याच्यामध्ये काही सुंदर असं आपल्याला सापडेल का? हिरामोती कधीच नाही, त्याच्यामध्ये घाणच घाण असते. तर काही कर्म असेही असतात की त्यावरती आपल्याला आलेपण घालावं लागतं. म्हणजे प्रत्येक प्रकारचे कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करत असतो, परंतु जे आपल्या आध्यात्मिक दृष्टीने आपल्या पुढच्या भविष्यासाठी, आपल्या समोरच्या गतीसाठी जे सहाय्यभूत ठरत असतात, अशाच प्रकारच्या कर्माला आपण आपल्या जीवनामध्ये आश्रय दिला पाहिजे. त्याच प्रकारची कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे. म्हणून तथागत बुद्ध आपल्या या धम्मामध्ये कर्माला अतिशय महत्त्वाचं स्थान देतात. तथागत बुद्ध म्हणतात, कम्मयोनी कम्मबंधू कम्मपटी सरणो यं कम्मं करिष्यामीति कल्याणं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कर्म हेच आपले बंधू आहेत, कर्म हेच आपले ज्ञाती आहेत. ज्या प्रकारचं आपण कर्म करत असतो त्याच प्रकारचं कर्म आपल्याला भरूनही द्यावं लागत असतं. म्हणून प्रत्येक क्षणी आपण आपल्या चित्ताची परिशुद्ध अवस्था निर्माण करून आपण प्रत्येक क्षणाप्रतिक्षणाला जागृत असायला पाहिजे. आपण आपल्या चित्तामध्ये काय उत्पन्न होते आणि काय नष्ट होते याचंही आपण नेहमी सूक्ष्म पद्धतीने निरीक्षण करायला पाहिजे. जेव्हा आपण धम्ममार्गामध्ये येत असतो तर तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी हळूहळू कळू लागतात. आपण आता नव्याने धम्म धारण करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमुळे आज आपल्याला धम्माची माहिती झालेली आहे. आणि यामध्ये असताना आपण या 60 वर्षाच्या कालखंडामध्ये, 65 वर्षाच्या कालखंडामध्ये बरंच या धम्ममार्गावरती अधिष्ठित होण्याचं कार्य करत आहोत. म्हणून आपण आपल्या कर्माला परिशुद्ध ठेवा. आपली कर्म जेवढी चांगली असेल, आपलं चित्त जेवढं परिशुद्ध असेल, तेवढं मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते आणि तेवढं आपण या आर्ग मार्गावरती प्रतिष्ठित होऊ लागत असतो. म्हणजेच आर्य मार्गाच्या जवळ, मार्गफलप्राप्तीच्या जवळ जाऊ लागत असतो. म्हणून प्रत्येक क्षणी आपण आपल्या जीवनामध्ये सुखद प्रकारचं, चांगल्या प्रकारचं व्यवहार करायला पाहिजे. तथागत बुद्ध म्हणतात, आपण जसं सिटीमध्ये राहत असतो, शहरामध्ये राहतो, एखाद्या चौकावरती आपण जर उभं राहिलं तर आपल्याला त्या ठिकाणची सर्व वाहतूक बघायला मिळेल. एखाद्या चौकात उभं राहिल्याच्यानंतर चारही दिशांनी वाहतूक येते, एका साईडने येते, दुसऱ्या साईडला जाते, चारही दिशेने वाहनं येतात जातात. तसंच आपल्या चित्ताचं सुद्धा आहे. जसं रस्त्यावरती वाहणाऱ्या वाहनांची वर्दळ असते, तशाच प्रकारे आपल्या चित्तामध्ये सुद्धा विचारांची वर्दळ सुरू असते.
जोपर्यंत आपलं चित्त किंवा आपण क्षीण अवस्थेला जात नाही, आपण क्षीणाश्रव होत नाही, जोपर्यंत आपल्या चित्तामधले राग, द्वेष आणि मोह हे विकार पूर्णपणे दूर होत नाहीत आणि आपण मार्गफळाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपल्या चित्तामध्ये प्रतिक्षणाला वेगवेगळ्या प्रकारचे विकार उत्पन्न होत असतात, चित्त प्रवृत्ती निर्माण होत असतात आणि त्या चित्त प्रवृत्तीला जागणं किंवा सजगपणे बघणं हे आपल्याला आपल्या स्वतःच्या चित्तावरती जेव्हा आपण संयम ठेवत असतो तेव्हा ह्या गोष्टी कळायला लागतात. म्हणून आपल्या चित्तावरती आपला अंकुश असला म्हणजे आपल्या समोरच्या ज्या काही अधोगतीच्या पायऱ्या असतात ते हळूहळू कमी होत असतात. आपण प्रत्येकच दिवशी पंचशिलाचं आचरण करत असतो. तथागत बुद्ध म्हणतात, शीलेनं सुगती यंती. जो कोणी मनुष्य शिलाचं आचरण करत असतो, आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कदापिही आपल्याकडून शिलाचं उल्लंघन करत नाही, तो व्यक्ती सुगतीला जातो. बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांना जो शरणस्थान मानत असतो तो व्यक्ती सुगतीला जात असतो. म्हणजे सुगती किंवा दुर्गती आपण बघितलं आहे साहित्यामध्ये. जर आपण बघितलं, बंतींनी त्यांच्या पूजनीय भदंत ज्ञानरक्षीजींनी त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे, देवता लोकांचं आयुष्य आणि मनुष्य लोकीचं आयुष्य हे फार मोठं अंतर असते. तथागत बुद्ध म्हणतात की प्रत्येकाला देवता गतीला जाता येते. देवता गती जाण्यासाठी तशा प्रकारच्या सद्गुणांची आपल्यामध्ये वाढ करायला पाहिजे. आपण वेगवेगळ्या प्रसंगी गाथेमधूनही श्रवण करत असतो, दानं ददंतु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता होन्तु गच्छन्तु देवतागता. म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी जो देवतागतीत जाण्यासाठी मार्ग सांगितलेला आहे, तर ते 3 प्रकारच्या लक्षणांचं, 3 प्रकारच्या सद्गुणांचं आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं तर निश्चितच प्रत्येकच मनुष्याला आपल्या जीवनामध्ये या जीवनामध्ये सुगतीला जाता येतं. तर त्यामध्ये तथागत बुद्ध म्हणतात, देवतागतीत जाण्यासाठी पहिला जो सद्गुण आहे, जे लक्षण आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आचरण करायचं आहे, तो म्हणजे दान देणं. म्हणजे श्रद्धायुक्त चित्ताने दान देणं. आपल्या चित्तामध्ये जेव्हा जेव्हा आपण भिक्खू संघाला दान देत असतो तर त्या दान वस्तूबद्दल आपल्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारची परतफेडीची अपेक्षा नसते किंवा भिक्खूंनी आपल्याला द्यावं असं कधीच नाही. आता त्या दिवशी तुम्ही सर्व परिवारांनी नवीन तुमच्या घरामध्ये 2-2 गाड्या आपण घेतलेल्या आहेत. त्या आनंदाच्या क्षणामध्ये भिक्खू संघाला निमंत्रित केलं. भिक्खू संघाला निमंत्रित करून बंतेंना यथायोग्यपणे भोजनदान दिलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं दान दिलेलं आहे. तर त्या दान देताना तुमच्या चित्ताची अवस्था एकदम चांगली होती, परिशुद्ध होती आणि ते कर्म केल्याच्या नंतर तुमच्या चित्तामध्ये तशा प्रकारची प्रसन्न भावना निर्माण झालेली असेल. तथागत बुद्ध त्या चित्तामध्ये निर्माण झालेल्या प्रसन्नतेला पुण्यकर्म म्हणत असतात. म्हणजेच आपण जेव्हा एखादं कार्य करत असतो आपल्या काया, वाचा आणि मनाने आणि त्यामधून आपल्या चित्तामध्ये प्रमुदित अवस्था निर्माण होणं हे तुमचं पुण्यकर्म आहे. आणि जेव्हा आपण दान देत असतो तर त्या दान देत असताना त्या दान वस्तूबद्दल आपल्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारची तीळ मात्र शंका कुशंका नसते किंवा आपल्याला त्याचा मोबदला प्राप्त होईल अशी भावना नसते. केव्हा? जेव्हा आपण अनुत्तरं पुण्यं खेतं, अनुत्तरशा पुण्यक्षेत्र आपण ज्याला म्हणतो, भिक्खू संघ म्हणतो, तर त्या भिक्खू संघाला दान देताना आपल्या चित्तामध्ये तशा प्रकारची भावना उत्पन्न होत असते की मी या अनुत्तरशा भिक्खू संघाला दान देत आहे की संपूर्ण पृथ्वी तलावरच्या ज्या वस्तू आहेत, भोगवस्तू आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत, त्या संपूर्ण वस्तूंचं जरी दान देऊन आपल्याला पुण्यकर्म जेवढं प्राप्त होत नाही तेवढं पुण्यकर्म आपल्याला या भिक्खू संघामध्ये अनुत्तर अशा पुण्यक्षेत्रामध्ये दान दिल्यामुळे प्राप्त होत असते. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की देवतागतीत जाण्यासाठी पहिला सद्गुण जो आहे तो आहे श्रद्धायुक्त चित्ताने दान देणे. त्याच्यानंतर शीलं रक्षन्तु सर्वदा. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही शीलाचं आचरण करत असतो त्या शीलाच्या आचरणाने सुद्धा आपलं काया, वाचा आणि मनाचं कुशल कर्म होत असते. तो शील पालनाचा सद्गुण हा दुसरा आहे. आणि तिसरा सद्गुण देवतागतीत जाण्यासाठी तथागत बुद्ध म्हणतात भावनाभीरता होतो. म्हणजे आपलं जे चित्त आहे ते परिशुद्ध करणं, आपल्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा राग, द्वेष आणि मोह
अशा प्रकारचे वाईट अकुशल प्रवृत्तीचे चित्त निर्माण न होऊन आपल्या चित्तामधून नेहमी करुणा, मैत्री, इतरांबद्दल चांगल्या प्रकारची भावना अशा प्रकारे जेव्हा आपण व्यक्त करत असतो आणि आचरण करत असतो, तर या 3 पुण्यकर्माच्या बलाने आपण देवता गतीस जात असतो. मग देवता गतीस गेल्याच्या नंतर तिथल्या त्या योनीमध्ये, त्या विश्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला आयुष्य प्राप्त होते. तेवढं आयुष्य हे गृहस्थ जीवनामध्ये किंवा या पृथ्वी तलावरच्या कुणालाही प्राप्त होत नाही. तेवढं पुण्यकर्म आपल्याला प्राप्त होत असते आणि त्या देवतांपेक्षाही जास्त पुण्यकर्म किंवा एखादा व्यक्ती देवता गतीस गेला तर तिथे तथागतांचा सद्धर्माचा आचरण करून तिथेच त्याला निर्वाण प्राप्त होता येत नाही. त्याही देवता व्यक्तींना परत या मानवी जीवनामध्येच जन्मग्रहण करावा लागतो, या संसारामध्येच यावं लागतं आणि इथे आल्याच्या नंतरच त्याला दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त होते. म्हणजे कितीही भौतिक सुखाचा उपभोग घेतला तरी त्यामधून येऊन तुम्हाला मानवी जन्मग्रहण करूनच दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त करता येते, अरहंतपदाची प्राप्ती करता येते. देवता गतीसुद्धा गेल्याच्या नंतर हे जे काही परमनिब्बाणाचं सुख आहे ते आपल्याला प्राप्त करता येत नाही. म्हणून आपण सर्वजण फार मोठे पुण्यवान आहात. आपण नेहमी सद्धर्माचं श्रवण करत असतात, काया वाचा आणि मनाने कुशल कर्म करत असतात. हेच कुशल कर्म आपल्या पुढच्याही जीवनामध्ये, पुढच्या भवामध्ये जोपर्यंत आपल्याला या परमनिब्बाणाच्या अवस्थेपर्यंत आपण जात नाही, आपण सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होत नाही, तोपर्यंत हे पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये कामी पडत आणि आपल्या सर्वांनाच आपल्या भावी जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं आयुष्य, वर्ण, सुख, बल, प्रज्ञा प्राप्त हो. एवढीच या ठिकाणी पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो. बंधूंना त्यांच्या भावी जीवनामध्ये सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती हो. बंधूंची प्रज्ञा विकसित होऊन तथागत भगवान बुद्धांनी उपदेशलेल्या चतुरार्य सत्य व आर्य अष्टांगिक मार्गाचा अवबोध होऊन परमनिब्बाणाचा साक्षात्कार हो. अशाच प्रकारची बंधूंच्या प्रती मंगलमैत्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी तथागतांचं हेच बुद्ध वचन आपल्या जीवनामध्ये कामी पडो. अशाच प्रकारची मंगल आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. भवतु सब्ब मंगलं, सर्वांचं मंगल हो. साधु 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 देखो हम ज्योति जीरो औरंगाबाद शहर में बड़े बड़े इंटरनेशनल प्रोग्राम देते रहते हैं और बहुत बड़ा बुद्धिस्ट सेंटर भी खड़ा करने वाले हैं ये बंटी जी।